भोले बाबा अंत बेअंत तेरी माया, शिव समान है मुझ में और मैं शून्य हो गया। शिव समान है मुझ में और मैं शून्य हो गया। क्रोध को लोभ को मैं भस्म कर रहा हूँ। शिव समान है मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। आता जे भजन होणार त्याच्यात कृपया सर्वांनी माझ्या सोबत टाळी वाजवा। जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरी जाप के बिना चले ये सांस जिस तरह। वाह, ओ मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पर मैं तो आँख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने हर हर लिया तमस में गा। नमो नमो जय शंकरा, भोलेनाथ शंकरा, एक लोकनाथ शंभो जय शिवाय शंकरा। नमो नमो जय शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। चंद्रमाल लाट पे भस्म है मुझों में, वस्त्र खाल बाघ का है खड़ा मुझों में। प्यास का तुझे गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। महादेवा तेरा डमरू डम 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 डमक का जाए रे ओ ताई वाजवा। महादेवा तेरा डमरू डम 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 डमक का सिर सिर तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता गंगा, नाम तेरा जब लेता। महादेवा तेरा डमरू डम डम डमक का जाए रे ओ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। ओम नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय वसुन्धराय महेश्वराय नित्यनित्यनित्यनित्यनाय तस्मै नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः बोलिए भोलेनाथ महादेव की। लय मोकळ्या मनाने वाजवलं बरं का. आता माझ्यासाठी जर वाजवले असतील तर एकदा आमच्या पाखोजांसाठी वाजव। आता हे शिव तांडव स्तोत्र चौपटीनं वाजवावं लागलं, पण जरा मला तुम्ही चौपटीपेक्षा पुढे वाजवलं महाराज, त्याच्याकरता टाळ्या वाजवायला लावल्या।
शिवतांडव स्तोत्र. टाळ्या वाजल्या म्हणजे पॅटर्न झालं ना. प्रत्येकाचं पॅटर्न झालंय बाबा. हे जरी नाही कळलं आहे का नाही पॅटर्न. मी म्हटलं बुवा आपण कशाला कोणाची कॉपी करायची, आपणच आपलं करायचं काहीतरी आहे की नाही. ते फार गोड गातात, ते त्यांना शोभतं बाबा, फार गोड गातात. मी म्हटलं बा आपण आपलं काहीतरी नवीनच काढायचं. अजून एक भजन व्हायरल झालं बाबा. म्हणजे बघा भावयुक्त अंतःकरणाने भक्ती कशी असते. तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही अमुकच देवाची भक्ती करा, तमुकच देवाची करा असं नाही. सगळी रूप ही देवाचीच बाबा, हे मी सांगत नाही. जनी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक, भजन करी महादेव श्रीराम राम, भजन करी महादेव श्रीराम राम, भजन करी महादेव, भजन करी पांडुरंगाची भक्ती करा, महादेवाची करा, रामाची करा, कृष्णाची करा का खाटूश्याम बाबांची करा. हेच रूप झालंय आता कीर्तनाचं. खूप गोड भजन आहे बाबा. आमच्याकडे ते खाटूश्याम बाबाची भक्ती फार व्हायरल झाली आणि ते गीत फार व्हायरल झालं बरं का, की ज्याचं स्टेटस अख्ख्या पंचकृष्णीनं लावलंय आज. मी बघितलं बरं का बऱ्याच जणांचं. फार गोड भजन आहे. म्हणायचं का तुम्ही हो म्हणणार तर म्हणतो, नाही तर चला पुढे आपलं. लोकांनी त्याच्या करता तर गर्दी केली आहे. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम बलेने आजा हौसला न जाऊं, हो शाम आजा तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी
पॅन्टांची किंमत 51 आहे. पण तुमच्या करता करून घ्या, मजा स्वस्तात मस्त. आमच्या श्रीनिवास महाराजांची कृपा समजा तुमच्यावर आता. म्हणजे भक्ती कुणाचीही करा बाबा, फक्त हृदयामध्ये भाव. हा भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर मग त्या देवाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या दर्शनाकरता दुसरी कोणतीच साधना करू नका. तुकोबाराय म्हणतात, हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कळू आले जीवे खूप गोड. कळू आले जीवे मज माझी आजी भावे कळू आले जीवे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवे कळू आले जीवे. जीवे म्हणजे मला स्वतःला. तुकोबाराय काय म्हणतात, मला स्वतःला कळालं बाबांनो. कळू आले जीवे मज माझी याची भावे. मला माझ्याच भावाकडून कळालं. याचा अर्थ सख्खा भाऊ की चुलत असा अर्थ करू नका बरं काय. माझ्या हृदयामध्ये जो मी भाव धारण केला त्याच्यावरनं मला लक्षात आलं, बाबा देवाला दुसरं तिसरं काय लागत नाही, फक्त हृदयातला भाव लागतो. आणि हा भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर मग शबरी मातेची उष्टी बोर असली तरी भगवान परमात्मा मोठ्या आवडीनं खातात. देवाने हा विचार केला नाही, ही भिल समाजाची आहे, हिच्या तोंडाची उष्टी बोर मी का खायची, का नाही विचार केला. तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कधी जाती भेद केला नाही बाबा. हा वर्ण धर्माश्रम, वर्ण जात व्यवस्था जी आहे ती पाहिजेच, त्या अनुसारच वागलं पाहिजे. पण अमुक जात मोठी, अमुक जात हलकी, हा भेद कधी आपल्या संतांनी केला नाही. आणि या कीर्तनाने तर सगळे भेदच मिटवून टाकले बाबा. श्री संत नामदेव महाराज आणि त्याच्या पूर्वीपासून जी कीर्तन परंपरा चालत आली, या कीर्तनामध्ये ब्राह्मण बसतात, शुद्ध ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, श्रीमंत, गरीब, लेकर, बाया, माणसं सगळेच, सगळ्यांना अधिकार आहे. यारे अरे लहान थोर याती भलती. भलती याती म्हणजे कोणत्याही जातीतला असू द्या, नारी असो नर असो कोणी असू द्या. आणि श्री गुरु चैतन्य महाराज एक अर्थ सांगतात, याती भलती नारी नर. नारी असो नर असो किंवा नारी नर नसला तर भलता असो, कोणी असेल, भलतीमध्ये कोणी घ्या, सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. आपल्यात कधी भेद केला नाही बाबा. आणि शबरी मातेची उष्टी बोरं देवानं खाऊन टाकली. देवानं ती बोरं नाही पाहिले बाबा. झूठे बेर शबरी के खाए, झूठे बेर शबरी के खाए, कहीं विधि प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई. सबसे ऊंची, उच्ची शब्द आहे म्हणून उंच पंचम लावायचा. सबसे ऊंची, केवळ भगवान परमात्मा हृदयातलं प्रेम, हा प्रेम भावच पाहतात. असा प्रेम भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा अशी देवाला मी विनंती करतो. अशी भगवान परमात्म्याला विनंती करतो. अभंगाचे अजून 2च चरण झाले बरं का, अजून 2 बाकी आहे. आणि त्या 2 चरणाला 1.5 तास लागला. बोला, आहे का तुमची इच्छा? तुमची जरी खूप इच्छा असली तरी बरं का, लोक म्हणते आमची कसली इच्छा, आम्हाला भुका लागल्या. आणि 9 वाजता पंक्ती बसतात. काय सुंदर नियोजन केलंय महाराज, वा, टाळी वाजवा एकदा. 7 ते 9 कीर्तन, 9 वाजेला प्रसाद, सगळे आपापल्या घरी जायला मोकळे, कीर्तनकार सुद्धा घरी जायला मोकळे. असा सुंदर टायमिंग. 7 ते 9 टायमिंग फारच जबरदस्त आहे. 9 ते 11 महाभयानक महाराज. ते 9 वाजेपर्यंत आम्हाला इतक्या जांभळे येतात महाराज, काय सांगावं तुम्हाला. आणि आपली उशिरा जायची परंपरा नाही. आम्ही 7ला, 7:30ला कोणत्याही गावामध्ये पोहोचतो. 9ला कीर्तन असलं तर. आता इथं 7ला कीर्तन होतं तर मी 5:30ला पोहोचलो बरं का. 5:30 पावणे 6लाच इथं होतो.
9 वाजेपर्यंत 2 तास जेवण केल्यानंतर ते ढेकरं येतात न जांभळे येतात. ते 9 ते 11 लईच अवघड आहे बाबा बरं का. पण हे 7 ते 9 सुंदर नियोजन आहे. वेळेच्या पुढे जाणं आपल्या काही नियमामध्ये बसत नाही. आमचे गुरुजी सांगतात जो 5 मिनिटं आधी कीर्तन सोडतो तो सगळ्यात भारी कीर्तनकार. कोण म्हणतं प्रातस्मरणीय आमचे कुरेकर बाबा बरं का, मारुती बाबा आम्हाला पाठात सांगायचे 5 मिनिटं आधी कीर्तन. एक व्यक्ती भेटला, म्हटले महाराज अख्ख्या कीर्तनात एवढंच तुमचं वाक्य लय आवडलं आम्हाला की 5 मिनिटं आधी कीर्तन सोडतो. काही नाही खरंच सोडतो बरं का. झालेली सेवा माऊली ज्ञानोबा सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तनाचा सार एकच आहे की केवळ हृदयामध्ये भाव पाहिजे. आणि असा भाव जर असेल आणि अशा भावयुक्त मनाने जर देवाची सेवा केली तर आठवायची पुरे सुख अवघे मोहरे. आठव म्हणजे देवाचं स्मरण जर केलं तर अख्ख्या जगाचं सुख आपल्या पदरामध्ये चालत येतं बाबा. मग तुम्ही भक्ती कोणती करा, तुम्ही श्रवण कीर्तन मनन अनेक प्रकारची भक्ती आहे, देवाची पूजा करा, काही करा, पण देवाला आवडते भक्ती पण कोणती. तुका म्हणे मन ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर चाल म्हणून बरं का. देवाला आवडते भक्ती पण कोणती. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. त्या नारायणाला पूजा आवडते हो, पण कोणती. मन म्हणजे मानसिक भक्ती देवाला जास्त आवडते. मानसिक याचा अर्थ तुम्ही भली मोठी पूजा मांडली हृदयामध्ये भावच नाही त्याला काय किंमत आहे बाबा. हृदयातला भाव ही मानसिक पूजा अंतःकरण ठिकाणावर पाहिजे. एवढाच आजच्या कीर्तनाचा सार आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरु जोग महाराज माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाई